आपण शिकत आहोत इयत्ता 8वी आणि आपला विषय आहे गणित। आपलं 17वं प्रकरण आहे आणि आपलं हे 17वं प्रकरण शेवटचं प्रकरण आहे। त्याचं नाव आहे वर्तुळ, जीवा व कंस। हे आपलं 17वं प्रकरण आज आपण अभ्यासणार आहोत। तर आपल्या या 17व्या प्रकरणामध्ये म्हणजेच जीवा वर्तुळ, जीवा व कंस या प्रकरणामध्ये आपण काय अभ्यासणार आहोत तर वर्तुळाच्या जीवेचे जे गुणधर्म आहेत ते आपण या पाठामध्ये अभ्यासणार आहोत। तसेच जीवेचे संगत कंस आणि एकरूप कंस याचा देखील आपण अभ्यास या पाठामध्ये करणार आहोत। तर मग मुलांनो सुरुवात करूया त्याच्या पाठाला। तर पहा, इथे स्पष्टीकरणामध्ये आपल्याला बघायचं आहे की मागील इयत्तेमध्ये आपण काय शिकलो होतो ते आपण आधी थोडक्यात पाहूयात। तर बघा, वर्तुळाची त्रिज्या। आता वर्तुळाची त्रिज्या कुठे आहे हे तर आपल्याला माहितीच आहे। व्यास, जीवा, कंस इत्यादीचा अभ्यास जो आहे तो आपण मागील इयत्तेमध्ये केला होता। थोडक्यात आपण याचा सराव करणार आहोत। तर इथे आपण पाहू शकतो की त्रिज्या, व्यास, जीवा, कंस हे आपण अभ्यासलेलं तर आहे, पण शेजारी जी आकृती आहे तिला आपण ओ हे नाव दिलेलं आहे। मग ओडी जी आहे ही आपण काय काढलेली आहे, या वर्तुळाची त्रिज्या काढलेली आहे आणि ए बी ही या वर्तुळाचा व्यास काढलेला आहे आणि पी क्यू ही या वर्तुळाची काय काढलेली आहे तर त्रिज्या काढून घेतलेली आहे। त्यानंतर कोन बी ओ डी हा केंद्रीय कोन आहे। इथे आपल्याला दिसतोय कोन बी ओ डी हा काय आहे तर तो केंद्रीय कोन आहे। नंतर लघुकंस आपल्याला इथे मिळालेले आहेत, ते लघुकंस देखील आपण इथे जाणून घेणार आहोत। तर बघा, जे लघुकंस आहेत ते असं आहेत की ए एक्स डी जे आपण दिलेल्या वर्तुळामध्ये बघू शकतो, ए एक्स डी। त्यानंतर कंस बी डी हा देखील आपण इथे पाहू शकतो, कंस बी डी दिलेला आहे, कंस ए पी, तसेच कंस पी क्यू व कंस क्यू बी हे आपण या आकृतीमध्ये आपल्याला दिलेलं आहे। त्यानंतर विशाल कंस आहे म्हणजेच मोठे कंस आहे तो आहे पी ए बी। इथे आपण बघू शकतो पी ए बी हा झाला विशाल कंस। त्याचप्रमाणे कंस पी ओ डी, कंस ए बी डी हे देखील विशाल कंस वर्तुळामध्ये आपल्याला दिलेले आहे। अर्धवर्तुळ कंस आहे ते आहेत कंस ए डी बी, कंस ए क्यू बी, मापकोन कंस डी बी बरोबर काय येणार आहे मापकोन कंस डी ओ बी। यांचे जे माप आहे ते कसे असणार आहे, एकरूप असणार आहे, समान असणार आहे। म्हणून मापकोन डी ए बी बरोबर किती आहे तर 360 अंश वजा त्यातनं काय करायचं आहे आपल्याला मापकोन डी ओ बी हे त्याच्यातनं आपल्याला वजा करायचे आहेत। तर ही आपण आकृतीचा आपण अभ्यास केलेला आहे। त्यामध्ये आपण जीवा बघितलेले आहे, त्रिज्या बघितलेली आहे, तसेच त्यामधनं आपण कोन देखील हे अभ्यासलेले आहेत। आता आपण बघणार आहोत की या आता जी कृती आहे ती पहिली कृती जी आहे ती आपण इथे अभ्यासणार आहोत। बघा, केंद्र ओ। आता इथे आपल्याला दिसत आहे केंद्र ओ असलेल्या वर्तुळाची जी रेख आहे ए बी ही काय आहे तर ए बी ही जीवा आहे। बघा, इथे आपल्याला ही ए बी जी दिसत आहे ती या वर्तुळाची जीवा आहे। मग केंद्र ए ओ मधून जीवा ए बी वर आपण एक लंब काढलेला आहे आणि त्या लंबाला नाव काय दिलेलं आहे तर ओ पी हे नाव आपण त्या लंबाला दिलेलं आहे। मग रेख ए पी वर एक पी बी ची लांबी आपण मोजू आणि वर्तुळ केंद्रातून जीवावर टाकलेला लंब काय होतो तो जी दुभागतो। बघा, हा जे जीवा आहे तो वर्तुळ केंद्रामध्ये जो आपण लंब टाकलेला आहे तो काय करतो तर हा लंब जीवेला काय करत असतो दुभागत असतो। ते आपण पुढील कृती 2 नुसार आपण ते पाहणार आहोत। बघा, एक कागदावर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे काय करायचे आहे त्रिज्या काढायची आहे। 5 वर्तुळे आपण इथे काढलेली आहे। तिथे आपण ओ हा काय घेतलेला आहे मध्यबिंदू घेतलेला आहे, त्यावरती आपण ही काय काढलेली आहे जीवा काढून घेतलेली आहे। त्यानंतर त्यावर एक लंब काढलेला आहे, त्याला ओ पी हे नाव दिलेलं आहे। बघा, आता काटकोन कुठले मिळत आहे तर आपण इथे बघू शकतो ओ पी बी हे काय आहेत काटकोन आहे, ओ पी ए हे काय आहेत काटकोन आपल्याला या कृती 2 मध्ये दिसत आहे। एवढे आपण इथे काय काढून घेतलेले आहे तर वर्तुळ काढून घेतलेले आहे। त्यामध्ये जीवा आपण बघत आहोत, ए बी ही जीवा आहे, जो लंब आहे तो आपण काढून घेतलेला आहे ओ पी आणि त्याद्वारे आपल्याला काय मिळालेले आहे तर काटकोन जे आहे ते आपल्याला इथे मिळालेले आहेत। बघा, वर्तुळ केंद्र व त्या वर्तुळातील जीवा मध्यबिंदू जोडणारा रेषाखंड त्या जीवेवर काय आहे तर लंब आहे। मग काही उदाहरणे आपण इथे पाहूया आणि त्यानुसार हे जे प्रकरण आहे ते अधिक आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया। बघा, उदाहरणार्थ पहिलं
त्या आहे शून्य केंद्र असलेल्या वर्तुळात जेव्हा PQ ची जी लांबी आहे ती आहे 7 सेंटीमीटर. आता PQ ची जी लांबी दिलेली आहे ती 7 सेंटीमीटर आहे. मग याची उकल जी आहे ते आपण पुढील प्रमाणे करूया. बघा आपण याची उकल जी आहे ते इथे करून घेतलेली आहे. तर इथे आपण पाहू शकतो, इथे आपण पहिल्या उदाहरणाची उकल करून घेतलेली आहे आणि ते बघा असे आहे. एक वर्तुळाच्या सहाय्याने एक वर्तुळ जे आहे ते इथे आपण काढून घेतलेलं आहे. त्यामध्ये एक जीवा काढलेली आहे आणि त्यावरती एक लंब आपण काढून घेतलेलं आहे. म्हणून इथे रेख OA इथे आपल्याला दिसत आहे. रेख OA हा काय आहे तर लंब जीवा PQ. तर आपल्याला लांबी PQ काढायची आहे. म्हणून रेख OA लंबरूप जीवा PQ. मग बिंदू A हा जीवा PQचा मध्यबिंदू आहे. काय आहे A हा PQचा मध्यबिंदू आहे. मग लांबी PA बरोबर 1/2 लांबी PQ. म्हणून लांबी PA बरोबर 1/2 गुणिले 7. मग लांबी PA बरोबर किती आलेली आहे 3.5 सेंटीमीटर आलेली आहे. मग PA ची लांबी किती आलेली आहे तर 3.5 ही PA ची लांबी आपण इथे काढून घेतलेली आहे. आपले जे दुसरे उदाहरण आहे ते देखील आपण इथे समजून घेणार आहोत. पहा मुलांना, आपलं जे दुसरं उदाहरण आहे ते असं आहे की केंद्र शून्य O असलेल्या एका वर्तुळाची जी त्रिज्या आहे ती आहे 10 सेंटीमीटर. त्या वर्तुळाची एक जीवा केंद्रापासून 6 सेंटीमीटर अंतरावर आहे. मग त्या जीवाची लांबी आपल्याला इथे काढून घ्यायची आहे. मग आपण तिथे एक वर्तुळ काढलेला आहे. त्याच्यामध्ये AB ही जीवा काढलेली आहे आणि त्याच्यावरती OP हा लंब आपण काढून घेतलेला आहे. त्याचं माप किती आहे तर 6 सेंटीमीटर आहे. मग ते कसं आपण काढलेलं आहे बघा की वर्तुळाच्या जीवेचे केंद्रापासूनचे अंतर म्हणजे केंद्रापासून त्या जीवेवर काढणाऱ्या लंब रेषाखंडाची लांबी होय. मग O केंद्र असलेल्या वर्तुळाची रेख किती आहे AB ही जीवा आहे. AB ही काय आहे जीवा आहे. मग रेख OP रेख लंब AB. त्यानंतर वर्तुळाची त्रिज्या बरोबर लांबी OB किती दिलेली आहे 10 सेंटीमीटर. मग लांबी OP बरोबर 6 सेंटीमीटर. मग येथे कोन OPB हा काय आहे काटकोन त्रिकोण तयार झालेला आहे. हा आपला काटकोन त्रिकोण तयार झालेला आहे. कुठला तर OPB हा आहे आपला काटकोन त्रिकोण. मग पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपण इथे OPB हे पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपण घेणार आहोत. म्हणून लांबी OP वर्ग अधिक लांबी PB वर्ग अधिक लांबी QB वर्ग OB वर्ग मग 6 वर्ग अधिक PB वर्ग अधिक बरोबर किती येणार आहे 10चा वर्ग. मग PB वर्ग बरोबर 10 वर्ग वजा 6 वर्ग. मग लांबी PB वर्ग बरोबर 10 अधिक 6 कंसामध्ये 10 वजा 6. आता हे आपण बेरीज आणि इथे वजाबाकी करून घेतलेली आहे 10 गुणिले 4. मग 16 चौक 64. आता 16 चौक आलेले आहे 64. म्हणून PB ची जी लांबी आहे ती 8 8 64 म्हणजे लांबी रेख PB बरोबर किती आलेली आहे तर रेख PB बरोबर आलेली आहे 8 सेंटीमीटर. आता आपण पुढचं देखील काय करूया की आपल्याला माहित आहे की वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला जो लंब आहे तो जीवेला काय करतोय तर दुभागत आहे. म्हणून आपल्याला इथे लांबी AB बरोबर लांबी 2 PB मग बरोबर 2 गुणिले 8 8 दुणे 16. मग जीवा AB ची जी लांबी आहे ही किती आहे जीवा AB ची लांबी 16 आहे. तर इथे आपण जीवा AB ची लांबी ही काढून घेतलेली आहे. आता जे आपलं पुढचं एक्झाम्पल आहे ते देखील आपण इथे सॉल्व करून घेतलेलं आहे. तर पहा केंद्र O असलेल्या एका वर्तुळाची जी त्रिज्या आहे ती 25 सेंटीमीटर आहे. या वर्तुळात 48 सेंटीमीटर लांबीची एक जीवा काढली तर वर्तुळ केंद्रापासून ती किती अंतरावर असेल असं आपल्याला विचारलेलं आहे. त्यासाठी आपण ही एक आकृती काढून घेतलेली आहे. मग बघा मग इथे आपण पाहू शकतो की तर पहा मुलांना वर्तुळ केंद्रापासून जीवेवर टाकलेला लंब काय करतो जीवेला हा दुभागत असतो. म्हणून रेख PC बरोबर रेख PD बरोबर 24 सेंटीमीटर. मग त्रिकोण OPD बरोबर त्रिकोण OPD बरोबर किती आलेला आहे 90 अंश.
म्हणून रेख OP बरोबर 25 सेंटीमीटर हे वर्तुळाचे काय आहे, त्रिज्या आहे. मग पायथागोरसच्या प्रमेयानुसार रेख OD वर्ग बरोबर रेख OP वर्ग अधिक रेख PD वर्ग. मग आपण त्याच्यामध्ये किमती टाकलेल्या आहे. 25चा वर्ग बरोबर OP रेख OP वर्ग अधिक 24 वर्ग. हे आपण त्याच्या जे माप आहे ते आपण इथे टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर 25 गुणिले 25 625 वजा 576 24 गुणिले 24 576 बरोबर लांबी OP वर्ग. मग लांबी OP वर्ग बरोबर किती आलेला आहे 49. मग लांबी OP बरोबर 7 7 49 म्हणजे 7. तर लांबी OP बरोबर आलेले आहे 7. मग जीवा वर्तुळ केंद्रापासून 7 सेंटीमीटर अंतरावर आहे. जीवा किती अंतरावर आहे तर 7 सेंटीमीटर अंतरावर आहे. अशाच प्रकारचे आपलं पुढचं देखील उदाहरण आपण इथे घेतलेलं आहे. बघा, जे चौथं आपलं उदाहरण आहे ते आपण इथे अभ्यासलेलं आहे की O केंद्र असलेल्या वर्तुळाची एक जीवा 24 सेंटीमीटर लांबीची असून ती वर्तुळ केंद्रापासून 9 सेंटीमीटर अंतरावर आहे. तर त्या वर्तुळाची त्रिज्या आपल्याला इथे काढून घ्यायची आहे. म्हणून बघा, इथे आपण एक वर्तुळ काढलेलं आहे. ही जी AB आहे ती त्रिज्या जी जीवा आहे ते आपण काढून घेतलेली आहे आणि OP हा लंब त्यावर काढून घेतलेला आहे. जीवाची जी लांबी आहे ती आहे 24 सेंटीमीटर आणि जी त्रिज्या आहे तिची आहे 9 सेंटीमीटर. मग याची उकल आपण इथे करून घेतलेली आहे. तर पहा, याची उकल जी आहे ते आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येते. तर बघा, वर्तुळाची जीवा बरोबर 24 सेंटीमीटर आणि ती वर्तुळ केंद्रापासून 9 अंतरावर म्हणजेच रेख OA हे आपल्याला काढायचं आहे. म्हणून रेख OA काढल्यास त्रिकोण OPA मध्ये बघा, हा जो त्रिकोण आहे OAP यामध्ये OPA हे किती आहे तर 90 अंश मापाचं आहे. म्हणून रेख OP हा वर्तुळ केंद्रापासून जीवेवर टाकलेला लंब जीवेला काय करतो, दुभागतो. म्हणून लांबी म्हणजेच रेख PA बरोबर किती 12 सेंटीमीटर. आता पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपण घेणार आहोत रेख OA चा वर्ग बरोबर रेख OP वर्ग अधिक रेख PA वर्ग. मग रेख OA वर्ग बरोबर 9चा वर्ग अधिक 12चा वर्ग आपण इथे घेतलेला आहे. आता इथे आपण पाहू शकतो की रेख OA वर्ग बरोबर 9 9 81 अधिक 12 गुणिले 12 144. मग रेख OA वर्ग बरोबर 225. मग रेख OA बरोबर 225 आलेला आहे. लांबी OA बरोबर 15 सेंटीमीटर ही वर्तुळाची त्रिज्या मिळवली आहे. OA बरोबर किती तर 15 सेंटीमीटर. आता पुढचं देखील आपण एक उदाहरण घेणार आहोत. तर पहा मुलांना, आपण इथे पाहू शकतो की सोबतची जी आकृती आपल्याला ही जी आकृती दिलेली आहे तिथे AB ही केंद्र O या असलेल्या वर्तुळाचे काय आहे, ही जीवा आहे. मग कंस AXB आपल्याला इथे दिसत आहे. AXB कंस AXB हा लघु कंस असून कंस AYB हा विशाल कंस आहे. इथे आपल्याला दोन कंस दिसत आहे. AYB हा विशाल कंस आणि AXB हा लघु कंस. हे दोन कंस आपल्याला इथे दिसत आहे. मग या दोन्ही कंसांना जेव्हा AB चे संगत कंस असे म्हणतात. जेव्हा AB चे विशाल कंस आणि लघु कंस यांना काय म्हणतात तर संगत कोन असे म्हणतात. मग या उलट जेव्हा AB ही कंस AXB व AYB यांची संगत जीवा आहे. या उलट जर आपल्याला म्हणायचं असेल तर कंस विशाल कोन जो आहे तो आहे AYB आणि लघु कोन जो आहे तो आहे AXB. याची AB ही काय आहे, जीवा संगत आहे. हे आपण इथे अभ्यासलेलं आहे. आता आपण इथे सांगू शकतो की जर एका वर्तुळाची, इथे आपल्याला माहित आहे की जर एका वर्तुळाच्या दोन कंसाची मापे समान असतील तर ते दोन कंस एकरूप असतात. O केंद्र असलेल्या वर्तुळात आपल्याला दाखवायचं आहे मापकोन AOB. बघा, इथे आहे AOB बरोबर मापकोन COD. आता इथे दाखवू शकतो आपण COD बरोबर मापकोन AXB. बघा, AXB त्याच्या बरोबरीने मापकोन कुठला आहे तर CYD. हा आहे CYD. मग कंस AXB एकरूप कंस काय येणार आहे CYD. हा झालेला आहे एकरूप
कंस जो आपण बघितलेला आहे. आता कृती 1 द्वारे देखील आपण इथे पाहणार आहोत. तर कृती 1 द्वारे आपण इथे समजून घेणार आहोत की शून्य केंद्र असलेले एक वर्तुळ आपण इथे काढलेलं आहे. हे काय आहे? हे O केंद्र असलेले एक वर्तुळ जे आहे ते आपण इथे काढून घेतलेलं आहे. मग वर्तुळात कोण? COD व OO व AOB समान मापाचे कोण आपण काढलेले आहेत. मग यावरून कंस AXB आणि AYB हे एकरूप कंस जे आहे ते आपल्याला इथे मिळालेले आहे. मग हे जे 2 कंस आहेत ते आपल्याला इथे मिळालेले आहे. मग जेव्हा AB ही जेव्हा CD आपण काढू, जेव्हा AB ही जेव्हा CD आपण इथे काढून घेतलेली आहे. आता जेव्हा AB व जेव्हा CD यांची लांबी समान आहे हे आपल्या लक्षात आहेच. बघा, AB आणि जेव्हा CD यांची लांबी कशी आहे? समान आहे. मग जी दुसरी कृती आहे त्यानुसार केंद्र C असलेला एक वर्तुळ आपण काढलेला आहे. मग या वर्तुळाचा रेख AB आणि रेख DE एकरूप जेव्हा आपण काढलेले आहे, मग रेख CA, रेख CB, रेख CD, रेख CE या आपण काय काढलेल्या आहेत? तर या वर्तुळामध्ये त्रिज्या काढून घेतलेल्या आहेत. बघा, ह्या काय आहेत? तर या वर्तुळाच्या त्रिज्या आपण ह्या वर्तुळामध्ये काढून घेतलेल्या आहे. मग इथे आपल्याला कुठले कोण मिळालेले आहे? तर कोण ACB. बघा, कोण ACB व कोण DCE. कोण DCB हा आपल्याला इथे एकरूप कोण मिळालेले आहेत. मग कंस AB, बघा इथे आपण बघू शकतो AB आणि कंस DE यांची मापे समान आहेत. म्हणजे हे कंस कसे आहेत? तर हे कंस एकरूप आहेत. ज्या कोणांची मापे समान असतील ते कोण कसे असतात? एकरूप असतात. ज्या जीवांची मापे एकरूप असतील किंवा समान असतील त्या जीवा देखील संगत जीवा असतात. तर पहा, हे आपण लक्षात ठेवूया की एका वर्तुळाच्या एकरूप कंसाची निगडीत असलेल्या जीवा एकरूप असतात. या एका वर्तुळात 2 जीवा एकरूप असतील तर त्यांच्या संबंधित संगत लघु कंस व संगत विशाल कंस हे देखील कसे असतात? तर एकरूप असतात. हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. आणि त्यानुसार आपण इथे पुढील उदाहरण घेतलेलं आहे. आणि ते उदाहरण जर आपल्याला अभ्यासायचं आहे तर बघा, केंद्र C असलेला आपण काय केलेलं आहे? एक वर्तुळाची रेख जी आहे ती PQ व रेख RS हे व्यास म्हणजेच काटकोन छेदतात. तर कंस जो PS आहे, आता इथे PS आपल्याला दिसत आहे, कंस PS आणि इथे आपल्याला सांगितलं आहे SQ एकरूप का आहेत हे आपल्याला सांगायचं आहे. कंस PS शी एकरूप असलेल्या इतर कंसाची नावे देखील आपल्याला इथे सांगायची आहे. तर इथे हे ज्या आपण आकृती काढून घेतलेल्या आहेत त्यानुसार विचारलेल्या प्रश्नांची जी उत्तरे आहेत ते आपल्याला इथे द्यायचे आहेत. म्हणून बघा, याची उत्तरे जी आहेत ते आपण इथे दिलेली आहेत. तर बघा, इथे आपण कंसानुसार काय केलेलं आहे? रेख PQ. आता रेख PQ हा वर्तुळाचा व्यास आहे. तसेच कोण PC आणि S हा 90 अंशाचा आहे, तो दिलेला आहे. मग कोण QCS, कोण QCS हा देखील किती अंशाचा आहे? 90 अंशाचा आहे. म्हणजे तो काटकोन आहे. आणि कंस PS, कंस जो PS आहे आणि कंस जो SQ आहे हा संगत केंद्रीय कोण समान आहेत. म्हणून कोण PCR, कोण PCR एकरूप कोण कुठले असणार आहे? तर RCQ. बघा, RCQ हे देखील पूरक कोण आहेत. म्हणजे 90 अंशाचे काटकोन आपल्याला इथे मिळालेले आहे. त्यानुसार इथे बघा, हे जी माहिती दिलेली आहे त्यानुसारच आपण इथे घेतलेलं आहे की कंस PS, बघा कंस PS एकरूप कंस PR आणि कंस RQ, कंस RQ एकरूप कंस काय असणार आहे? तर QS हा असणार आहे. इथे जे पुढचं उदाहरण आहे ते देखील इथे आपण घेतलेलं आहे. तर जे पुढचं उदाहरण आहे ते आपण इथे अभ्यासणार आहोत. पहा मुलांना, आपलं जे दुसरं एक्झाम्पल आहे ते आपलं असं आहे की आकृतीत केंद्र O असलेल्या वर्तुळाचा रेख MN हा व्यास आहे. काही केंद्रीय कोणांची मापे आपल्याला दिलेली आहे. म्हणजेच कोण AOB, कोण AOB इथे आपल्याला कंसाचे काही मापे दिलेली आहेत. त्यावरून विचारलेल्या प्रश्नांची आपल्याला उत्तरे द्यायची आहेत. म्हणून कोण COD यांची मापे आपल्याला इथून काढायची आहेत. मग कंस AB, कंस AB एकरूप कंस CD हे आपल्याला दाखवायचं आहे. मग जेव्हा AB एकरूप जेव्हा CD
हे देखील आपल्याला तिन्ही प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. म्हणून रेख MN हा वर्तुळाचा काय आहे, तर MN हा वर्तुळाचा व्यास आहे आणि कोन MOA अधिक कोन AO आणि B हा काय आहे, अधिक कोन BON बरोबर किती झालेलं आहे, 180 अंश. हे अर्धवर्तुळामध्ये आलेले आहेत. म्हणून 100 अंश अधिक कोन AOB अधिक 35 अंश बरोबर 180 अंश. मग कोन AOB बरोबर किती, तर 45 अंश. पुढचं जे उदाहरण आहे ते देखील आपण इथे अभ्यासणार आहोत. तर बघा, जो पुढचा प्रश्न आपल्याला विचारला होता 3 पैकी आता दुसरा प्रश्न जो आहे तो आपण इथे घेणार आहोत की कोन AOB बरोबर कोन COD बरोबर 45 अंश. हे माहिती आपल्याला वर्तुळामध्ये दिलेली आहे. मग मापकोन कंस जो आहे AB बरोबर मापकंस CD, म्हणून कंस AB एकरूप कंस CD. आता हे कसे आहेत, एकरूप आहेत आणि म्हणून जेव्हा AB एकरूप जेव्हा CD ह्या एकरूप कंसाशी संगत जेव्हा आहेत. इथे बघा आपल्याला जे प्रश्न विचारलेला आहे की जेव्हा AB एकरूप जेव्हा CD हे आपण इथे दाखवलेलं आहे. कोन AOB इथे आपण बघू शकतो, कोन AOB बरोबर कोन COD, कोन CO आणि हा D. तर हे देखील आपण या आकृतीमध्ये दाखवलेले आहे. हे काय आहे, दिलेल्या माहितीवरून आपण हे सिद्ध केलेलं आहे. म्हणून मापकंस AB मापकंस A आणि B मापकंस C आणि D हे संगत कोण आहेत. त्यावरून कंस AB एकरूप कंस CD हे आपण इथे दाखवलेलं आहे. तर पहा मुलांनो, अशा प्रकारे आपलं जे शेवटचं प्रकरण होतं ते वर्तुळ, जीवा व कंस हे जे आपलं शेवटचं प्रकरण आहे यामध्ये आपण काय शिकलेलं आहोत पहा. तर या पाठात आपण वर्तुळाच्या जीवा आणि संगत कंस यांच्या गुणधर्माचा जो अभ्यास आहे तो आपण केलेला आहे. कशाचा बघा, वर्तुळाच्या जीवा आणि संगत कंस यांच्या गुणधर्माचा अभ्यास जो आहे तो आपण या पाठामध्ये केलेला आहे. तर पहा मुलांनो, अशा प्रकारे आपला जो 17वा पाठ आहे वर्तुळ व जीवा, वर्तुळ जीवा व कंस हे आपलं जे 17वा पाठ आहे हे आपण अभ्यासलेला आहे. आता थोडक्यामध्ये आपण त्याच्यावर सराव घेणार आहोत, खेळ घेणार आहोत, परीक्षा घेणार आहोत आणि काही प्रश्न उत्तरे जे आहे ती देखील आपण इथे स्पष्ट करून घेणार आहोत.